नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता आलेत गणपती जवळ. गणपती म्हटलं की आघाडा आणि दुर्वा ह्या दोन्हीही वनस्पती अगदी गणपतीला प्रिय. तर मला सहज त्याच्यामुळे विचारलं की खरंच आघाडा किंवा दुर्वा हे जे काही आपल्याला जे काही आपल्याला सणवार लावून दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये बघा प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व सांगितलेलं आहे. तर निसर्ग हा आपल्या प्रत्येक सणवारामध्ये येतोच आणि तो निसर्गाशी जवळीक साधणं हा त्याचा पहिला उद्देश आहे की माणसाने त्या निमित्ताने दुर्वा शोधायला जावं किंवा दुर्वा काय आहेत त्याला कळाव्यात, आघाडा म्हणजे काय आहे हे त्याला कळावं. तर म्हणून कदाचित हे सगळे असे सणवार लावून दिले असावे. गणपती म्हणजे गणेश ही आपल्या शरीरामध्ये कुठे वास करते, तर त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम असं गणपती अथर्व शीर्षामध्ये म्हटलेलं आहे की हे गणेशा तू कुठे राहतोस, प्राणीमात्रांच्या किंवा मनुष्याच्या देहामध्ये, आमच्या देहामध्ये. तू मूलाधार चक्राच्या ठिकाणी तुझा वास आहे. मग मूलाधार चक्राच्या ठिकाणी ज्या शक्तीचा वास आहे ती शक्ती म्हणजे गणेशा. म्हणून सर्व सिद्धी कार्यसिद्धी व्हावी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जिला प्रार्थना केली जाते ती म्हणजे गणपती. का तर मूलाधार चक्र जे काही आपल्या आहे ना, ते हे सगळ्या कामाचं म्हणजे वासना किंवा इच्छा किंवा सिद्धी कार्यांची जे आपण म्हणतो ना की मला हवं आहे, ह्या गोष्टींचं जे काही आपल्याला ऊर्जा आहे ती त्या मूलाधारामधनं मिळते. गणपती म्हटलं की तसं आघाडा आणि दुर्वा आहेत आणि अर्थात जास्वंदीचं फूल आहे. तर आपण ह्या सगळ्याची आज थोडक्यात माहिती बघूयात. पहिलं म्हणजे आघाडा. आघाडा हा वनस्पतीचा एक सोपा उपयोग सांगते की तिचं जे काष्ठ आहे म्हणजे तिचं जे लाकूड आहे आघाड्याचं जे काही हे आहे, तर ते जर त्याच्याने जर तुम्ही दंतधावन केलं किंवा त्या आघाड्याच्या चूर्णाने जर तुम्ही दंतधावन केलं तर दातांतली कीड नष्ट होते, हिरड्या ह्या बळकट होतात किंवा हिरड्यांची सूज, हिरड्यांमधून रक्त येणं हे नष्ट होतं. इतका सुंदर उपयोग ह्या आघाडाच्या काष्टाचा आहे. काष्ट म्हणजे त्याचं जी फांदी आहे त्याचा होतो. त्यांनी जर तुम्हाला दंतधावन करायला मिळालं म्हणजे दात घासायला मिळाले तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही त्याचं चूर्ण वापरू शकता दातांसाठी. म्हणजे दंतरोगामध्ये उपयोगी वनस्पती असलेली म्हणजे आघाडा. दुसरं म्हणजे कानासाठी सुद्धा तिचा उत्कृष्ट उपयोग होतो. कानाच्या जे कर्णरोग जे आहेत त्याच्यामध्ये एक अतिशय त्रास देणारा काराचा रोग म्हणजे टिनिटस. त्याला म्हणजे आधुनिक शास्त्र म्हणते गेला काही उपचारच नाही, कारण की टिनिटस हा इतका त्रासदायक प्रकार आहे ना की तो बऱ्याच वेळा तो बरा होत नाही. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा एक उपाय करून बघा तुम्ही. एक म्हणजे की मी आघाड्याचं तेल पेशंट्सना देते, त्याच्याने कर्णपुरण करणं. त्या आघाड्याचं तेल आणि दुसरं एक बिल्व तेल म्हणून आम्ही तयार करतो ते तेल, किंवा हे दोन्ही तेल मिक्स करू. तर हे तेल जर तुम्ही कानाच्या रोगांमध्ये वापरलं, विशेषतः ज्यांना कर्णनाद म्हणजे टिनिटस आहे, तर अशा पेशंट्समध्ये की सारखा कानामध्ये कोणी असा आवाज येत राहतो किंवा कोणीतरी काहीतरी आतमध्ये काही कारण नसलं तरी पण आपल्याला असं वाटतं की काय आवाज कसला येतोय ऑटोमॅटिक, तर हा आवाज येत राहणं हे त्रासदायक लक्षण आहे. त्याच्यामध्ये हे उपयोगी ठरणारं हे तेल आहे आघाड्याचं. तर कर्णपुरण करायचं म्हणजे काय की कानामध्ये तेल घालून ठेवायचं एक 4 मिनिटं 5 मिनिटं आणि नंतर ते काढायचं, पुन्हा काढून घ्यायचं वाटीमध्ये. तर त्याला म्हणतात कर्णपुरण आणि ते रात्रीच्या वेळेस तुम्ही करायचं. फक्त ते करताना हायजीन पाळणं की त्याच्यात पाणी न जाऊ देणं, नाही तर तिथेच कानात तेल तिथेच पाणी जर गेलं आंघोळीच्या वेळेस तर मग ते बुरशी होणार आणि मग तुम्हाला फंगल इन्फेक्शन होणार, तो वेगळा त्रास सुरू होणार. त्यामुळे स्वच्छता पाळणं किंवा हायजीन पाळणं हे बेसिक आहे हा प्रयोग करताना. तर आघाड्याचा हा एक छोटासा उपयोग मी तुम्हाला सांगितला. दुर्वा. तर दुर्वांचा रस पण इतका पॉवरफुल आहे ना की जेव्हा रक्तपित्तासारखा आजार होतो म्हणजे नाकाचा घोळणा फुटणं आहे, गुदमार्गातून रक्त जाणं आहे, किंवा ज्यांना स्त्रियांमध्ये अतिरक्तस्राव होतो की ज्यांच्यामध्ये खूप जातं पहाळीचं अंगावर थांबत नाही, त्यांच्यामध्ये जर दुर्वांचा रस घेतला किंवा दुर्वांचा रस खडीसाखरेबरोबर जर घेतला तर दुर्वा इतक्या इझिली अवेलेबल असतात तरी पण उत्कृष्ट ते रक्ताचं आपण म्हणतो स्तंभन करतात. कारण ह्या दुर्वा ह्या गुणाने थंड आहेत. दुर्वांची गोष्ट पण तुम्हाला माहिती असेल की गणपती जेव्हा असुराला मारून, मला त्याचं आता नाव आठवत नाहीये, पण तेव्हा तो उग्र स्वरूपामध्ये गेला होता, तेव्हा त्या गणपतीला थंड करण्यासाठी म्हणून दुर्वा गणपतीला वाहण्यास सांगितल्या आणि म्हणून मग त्यापासून दुर्वा ह्या गणपतीला
प्रिय झाल्या असं म्हणतात. म्हणजेच त्याच्यातनं आपल्याला काय बोध मिळतो की जेव्हा उष्णता वाढेल अतिरिक्त तेव्हा त्या रक्ताला थंड करण्याचं काम जे आहे ते दुर्वा करतात. म्हणून ज्यांना प्लेटलेट्स वाढवायचं आहे ना त्यांनी सुद्धा दुर्वा, तुळस आणि बेल ह्या 3 गोष्टींचा जर रस, या पानांचा रस जर तुम्ही 2-2 चमचे घेतला तरी सुद्धा प्लेटलेट अतिशय सुंदर प्रकारे वाढतात. डेंग्यूमध्ये ज्या कमी होतात प्लेटलेट्स त्याच्यासाठी. इतरही काही कारणांनी थ्रोम्बोसायटोपेनिया बसतो, म्हणजे ज्याला प्लेटलेट कमी होणं म्हणतं की ITP मध्ये वगैरे पण असतं, त्याच्यातही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. तर इतक्या सुंदर दुर्वांचं सुद्धा काम आहे. तसंच दुर्वांचा नस्य जर नाकामध्ये टाकलं रसाचं, तर ज्यांचे वारंवार हॅबिच्युअल अबॉर्शन ज्याला म्हणतात ना, तर ते सारखं गर्भपात किंवा गर्भस्राव होणे असं ज्या महिलांमध्ये तक्रारी असतात त्यांच्यामध्ये गर्भधारण व्हायला मदत करणाऱ्या ह्या दुर्वा आहेत. तर त्या दुर्वांचं जल सुद्धा तुम्ही घेऊ शकतात जर तुम्हाला अशा प्रकारे दिवस राहत नसतील तर. आणि तिसरं म्हणजे अजून एक गणपतीला आवडती वनस्पती किंवा फूल म्हणजे जास्वंदीचं फूल. या जास्वंदीच्या फुलाचा अतिशय सुंदर उपयोग तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोनमध्ये करता येऊ शकतो. जर तुम्ही गॉल ब्लॅडर स्टोन ज्यांना आहे, ज्याला म्हणतात पित्ताशयातला खडा, तर त्यांनी ह्या जास्वंदीची फुलं जर पाण्यामध्ये उकळलीत आणि तो जर काढा तुम्ही प्यायलात, सकाळच्या वेळेस प्या, नसेल शक्य तर संध्याकाळच्या वेळेस प्या. पण जर तुम्ही अशा प्रकारे तो अर्धा कप काढा जास्वंदीच्या फुलांचा जर घेतला तर पित्ताशयातील खडे विरघळण्यासाठी सुद्धा याचा सुंदर उपयोग होतो. मी माझ्या बऱ्याच पेशंटना सांगते की आयुर्वेदिक औषधं जरी चालू असतील तरी त्याच्याबरोबर हा एक उपाय तुम्ही करा, तरी तुम्हाला सुंदर पित्ताशयाच्या खड्यांसाठी याचा उपयोग होईल. कारण आजकाल काय झालंय ना की ती शस्त्रक्रिया इतकी इझी झाली आहे गॉल ब्लॅडर रिमूव्ह करणं, कारण की कुठलीही शस्त्रक्रिया, कारण लॅप्रोस्कोप आलंय, दुर्बीण आलंय, त्याच्यामुळे ना ते पोट वगैरे फाडावं लागत नाही आणि मोठी काही पूर्वी जशी व्हायची तशी शस्त्रक्रिया नसते, ते इझी असतं काढणं. त्याच्यामुळे सल्ला दिला जातो, सर्जनचा धर्म येतो त्याने तो पाळावा, तर त्यामुळे असा दिला जातो की ठीक आहे काढून टाका तुम्हाला त्रास होतोय तर. पण कुठलाही ऑर्गन प्रिझर्व करणं, कॉन्झर्व करणं हे आयुर्वेदाने सगळ्यात त्याला प्राधान्य दिलेलं आहे की तो कामाचा नाही म्हणून काढू नका, कारण की त्याचं काहीतरी काम आहे म्हणून तो देवाने दिलाय, निरुपयोगी आहे म्हणून दिलेला नाहीये. तर गॉल ब्लॅडर काढण्याच्या आधी असे काही छोटे उपाय करून आपण त्याला वाचवू शकतो का? किंवा मग अगदीच खूप त्रास होत असेल पित्ताचा वगैरे तर आयुर्वेदिक पण खूप सारे चांगले उपचार त्याला आपल्याला घेता येतात. पण हा साधा सिंपल उपाय तुम्ही करू शकतात ज्यांना गॉल ब्लॅडर स्टोन आहे ते. तर अशा प्रकारे दुर्वा, आघाडा आणि जास्वंद, तर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने म्हणून त्यांचे काही उपयोग, आयुर्वेदिक उपयोग किंवा आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या गोष्टी आपण सांगूयात म्हणून हा व्हिडिओ केला. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन छोटे छोटे उपाय आणि सोपे सोपे उपाय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.